नमस्कार, जय शिवराय. मी पवन. पाहूया पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता दिवाळी आधी येणार का? नेमकी शासन निर्णय काय आहे आणि सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत हप्ता लांबीवर का गेला आहे, सोबतच नेमकी हप्ता कधी मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेची जी कठोर पडताळणी सुरू होती त्यामध्ये शासनाने 31 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना एका झटक्यामध्ये बाद केले. आता ती पडताळणी ही पूर्ण झाली आहे का आणि आता या योजनेमध्ये नेमकी कोण पात्र राहिलं आहे, नेमकी कसं चेक करायचं तीही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणजे पीएम किसान योजनेची A to Z माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनात एकही प्रश्न पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याबाबत हा शिल्लक राहणार नाहीये. ती अत्यंत महत्त्वाची असल्या कारणामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल आता सबस्क्राईब करा. तर मग चला महत्त्वाच्या अशा व्हिडिओला आपण सुरुवात करूया. प्रथम मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लांबीवर गेला असा प्रश्न कमेंटच्या माध्यमातून आपल्याला विचारण्यात येत होता. तर त्याचे उत्तर म्हणजे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लांबीवर गेला नसून पीएम किसान योजनेचा प्रत्येक हप्ता दर 4 महिन्यांनी मिळत असतो. पण असं झालं की पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले. त्या कारणामुळे तेथील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने मदत जाहीर करत पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जो दर 4 महिन्यांनी मिळत असतो तो तेथील शेतकऱ्यांसाठी म्हणजेच तेथील 4 राज्यासाठी लवकर वितरित करण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला. पैसे प्रति शेतकरी 2,000 रुपये वितरित देखील केले गेले आणि शेतकऱ्यांना थोडासा दिलासा हा केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आला. आपण जर बघितलं तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये काही दिलासा शेतकऱ्यांना देण्यात आला नसल्यामुळे शेतकरी अजूनही देखील चिंतेमध्ये आहे. पण खरं पाहिलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता महाराष्ट्रामध्ये देखील दिवाळीपूर्वीच मिळायला अपेक्षित होता. परंतु शासन अजूनही देखील यावरती चुप्पी साधून बसला आहे. या शासन बोलायला तयार नाहीये. सध्या स्थितीमध्ये पीएम किसान योजनेचे 21व्या हप्त्याची काहीतरी अपडेट येईल आणि महाराष्ट्रामध्ये देखील निधी मंजूर करत 2,000 रुपये का होईना शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येईल अशी आशा ही शेतकऱ्यांना होती. परंतु मित्रांनो, निर्णय तर झाला नाही. परंतु देशभरातील 31 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेतून अपात्र केल्या गेल्याची धक्कादायक अपडेट 15 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12:15 शासनाने दिली. बाब अत्यंत धक्कादायक होती, कारण की एकाच टाईममध्ये 31 लाख प्लस शेतकऱ्यांना एका झटक्यामध्ये अपात्र केले गेले. त्यामागचे कारण म्हणजे एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती या योजनेचा लाभ घेत होते आणि आता फक्त एकच जण याच योजनेचा लाभ घेऊ शकतो. जर तुमच्या नावावरती जमीन असेल, तुमच्या बायकोच्या नावे जमीन असेल किंवा तुमच्या मुलाच्या नावे जर जमीन असेल आणि जर तुम्ही तिघी जर याचा लाभ घेत असाल तर आता फक्त तुम्हालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. बायको आणि मुलाचा लाभ बंद करण्यात येणार असल्याची माहिती ही शासनाने दिली आहे. पडताळणी ही 90% पूर्ण झाली असल्याची माहिती ही आज आपल्याला मिळाली आहे. 31 लाख शेतकऱ्यांवरती संशय होता आणि त्यापैकी 94 लाख पडताळणी ही पूर्ण झाली आहे. जवळपास 31 लाख पैकी 31 लाख पूर्णच शेतकरी या योजनेतून फायनल बाद होणार असल्याची माहिती ही आज समोर येत आहे. तुम्ही या योजनेतून बाद झाले आहे किंवा नाही ते नेमकी कसं चेक करायचं तर मी तुम्हाला सांगतो. काही शेतकरी या खालील कारणामुळे देखील या योजनेतून बाद केले गेले आहे. ही KYC प्रक्रिया अपूर्ण असल्यास, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसणे, बँक खाते बंद असणे किंवा IFSC कोड चुकीचा असणे, वैयक्तिक माहिती जुळत नसते. त्यामुळे ही KYC पूर्ण केलेल्या, अचूक कागदपत्रे जमा केलेल्या आणि आधार बँक खात्याशी लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. आणि आता नेमकी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे का नाही ते तुम्ही नेमकी कसं चेक करायचं ते आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो बघा, तुमचं नाव पीएम किसान योजनेच्या यादीमध्ये आहे किंवा नाही ते तपासण्यासाठी खालील स्टेप्स ह्या फॉलो करा. सर्वप्रथम तुम्ही गुगलवरती जाऊन pmkisan.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे. त्या ठिकाणी फार्मर कॉर्नर विभागातील बेनिफिशरी लिस्ट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तेथे तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडायचं आहे. अहवाल मिळवा, गेट रिपोर्ट वरती क्लिक करा आणि यादीमध्ये आपलं नाव तपासा. याच पद्धतीने तुम्ही लाभार्थी स्टेटस, बेनिफिशरी स्टेटस हे तपासू शकता. तुमच्या नावावरती हप्ता होण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे किंवा नाही ते तुम्ही सर्वरित्या इथे चेक करू शकता. पण जर आता महत्त्वाचं बोलायला जर गेलो ते म्हणजे पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता
आता खात्यावरती नेमकी कधी येणार आहे? तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की पंजाब झालं, त्यानंतर हिमाचल प्रदेश, त्यानंतर पाठोपाठ उत्तराखंड या तिन्ही राज्यांना 26 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये PM किसान योजनेचा 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये हे वितरित केले गेले आहे आणि त्याच्या 10 दिवसांनीच PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे पैसे जम्मू काश्मीर या ठिकाणी देखील केंद्र शासनाच्या माध्यमातून पाठवण्यात आले आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असं शासनाने सांगितलं आहे। पण महाराष्ट्रामध्ये देखील काही नुकसान झालं नाही का? कारण महाराष्ट्रामध्ये देखील पैसे येणे खूप गरजेचे होते, पण ते आले नाही। सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरती अन्याय करतं की काय असं वाटत आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वावरामध्ये अक्षरशः माती देखील उरलेली नाहीये अशी परिस्थिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सध्या स्थितीमध्ये झाली आहे आणि सरकार अजिबातच मदत करताना आपल्याला दिसत नाहीये। पूर्वीच खात्यावरती पैसे यावं अशी अपेक्षा ही शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होती। काही प्रमाणात का होईना दिवाळी सण थोडाफार का होईना गोड साजरा व्हावा अशी अपेक्षा ही शेतकरी वर्गाकडून केंद्र शासनाकडे होती, कारण की केंद्र शासनाने इतर राज्यामध्ये PM किसान योजनेचा 21 हप्ता लवकर वितरित करून 2,000 रुपये मदत शासनाने केली आहे, तर महाराष्ट्रामध्ये का नाही? याच्यावरती सरकारने सध्या चुप्पी साधली आहे। PM किसान योजनेचा 21 हप्ता दिवाळी अगोदर येणे गरजेचे होते, परंतु येणार नसल्याची वस्तुस्थिती सध्या स्थितीमध्ये आपल्याला दिसून येत आहे। केंद्र शासनाने इतर राज्यामध्ये मदत जाहीर केली, परंतु महाराष्ट्रामध्ये केली नाही। दिवाळीनंतर खात्यावरती पैसे येईल, आचारसंहिता लावण्यापूर्वी पैसे वितरित केले जाईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आपल्याला प्राप्त झाली आहे। म्हणजेच नोव्हेंबर 2025च्या 10 ते 15 तारखेपर्यंत ती देखील तुमच्या बँक खात्यावरती पैसे येऊ शकतात, तीही जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर आणि तुम्ही KYC पूर्ण केली असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहे। धन्यवाद।